वैजापुरात पालिकेच्या वतीनं कचरा संकलन प्रक्रिया बंद पडल्यानं धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं पुढाकार घेत स्वच्छता अभियान राबवण्यात आलंय। वैजापूर शहरात गेल्या 15 दिवसांपेक्षाही अधिक काळापासून पालिकेच्या वतीनं कचरा उचलणं बंद आहे। शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत, गटारी तुंबल्या आहेत, सर्वत्र अस्वच्छता, घाण, केर कचरा पडलेला आहे। यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। याचं भान ठेवत रेवदंडा, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड येथील डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सेवकांनी व वैजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते व स्वच्छता दूत यांनी रविवार 2 रोजी सकाळी 9:30 पासून दुर्गानगर, संत रविदास चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते येवला रस्ता, लाडगाव रस्त्यापर्यंत 2 तासांपेक्षाही अधिक काळपर्यंत स्वच्छता ही सेवा केली। सदरील प्रतिष्ठाननं स्वच्छता अभियान राबवून लोकांच्या मनात स्वच्छतेचे बीजारोपण केलंय। रस्त्यावरील घाणीचे ढिगारे, घाण, कचरा, प्लास्टिक पिशव्या सर्व जमा करून पालिकेनं विनंतीवरून पाठवलेल्या कचरा गाडीत भरून कचरा रिसायकलिंग केंद्र ठिकाणी रवाना केला। स्वच्छता दूत व सामाजिक कार्यकर्ते धोंडीराम सिंग राजपूत यांनी नागरिकांना स्वच्छता पाळण्याचं आवाहन करून शहर व परिसर स्वच्छ ठेवण्याची विनंती केली आहे। या मार्गावर 4 कचरा गाड्या व 1 ट्रॅक्टर फुल भरून घाण कचरा जमा केला व स्वच्छता केली। सामाजिक कार्यकर्ते धोंडीराम सिंग राजपूत, दत्तात्रय कातवटे, ॲडव्होकेट DK राजपूत, सेवानिवृत्त शिक्षक श्री शिंदे, पालिकेचे प्रभारी स्वच्छता निरीक्षक प्रमोद निकाळे, भांडारपाल वाल्मिक थेटे, चालक वसीम भगवानी यांनी स्वतः स्वच्छता करून सक्रिय सहभाग नोंदवला। या समय माजी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी यांनी भेट दिली। तसंच मार्गरेट तारिका इटका यांनीही या स्वच्छता अभियानाला भेट दिली। एडीएन साठी तालुका प्रतिनिधी ललित कातवटे, वैजापूर। आज वैजापूर शहरामध्ये अत्यंत घाण झालेली आहे आणि घाण स्वच्छ करण्यासाठी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांची टीम जो यांचा संघ इथं आलेला आहे। वैजापूर शहरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। हे धोक्यात आलेलं आरोग्य एक चांगलं त्यांना आरोग्यदायी जीवन मिळावं म्हणून या ठिकाणी ते संपूर्ण महाराष्ट्रभर हे अभियान राबवत आहे। स्वच्छता अभियान, स्वच्छता ना देजा घरी, आरोग्य तेथे वास करी। आज या ठिकाणी मी या सर्व जी टीम आहे, या टीम आलेल्या सर्व टीमच्या सर्व सहकार्यांचं, सर्व सेवकांचं वैजापूरच्या वतीने स्वागत करतो आणि हा संदेश जो आहे स्वच्छ शहर, सुंदर शहर, आमचं शहर, हा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात जर गेला तर आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी लोकांना एक चांगल्या प्रकारचं वातावरण तयार होईल, एक चांगल्या प्रकारची त्या ठिकाणी सुविधा मिळेल आणि म्हणून लोकांनी सुद्धा याच्यामध्ये सहभागी व्हावं। लोकांनी कुठेही घाण टाकू नये। आपली सुद्धा जबाबदारी, आपलं सुद्धा कर्तव्य आहे। केवळ सामाजिक संस्थांनीच पुढाकार घ्यावा किंवा कार्यालयांनीच पुढाकार घ्यावा असं नव्हे, तर लोकांनी सुद्धा स्वच्छता पाळावी अशी मी वैजापूर शहर असेल किंवा महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना विनंती करतो। आपली स्वच्छता आपणच पाळूया, आरोग्यदायी जीवन जगूया। ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।